मित्रांनो, आपले सरकार सेवा अर्थात महाऑनलाईनच्या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना घर बसल्या विविध सेवांचा लाभ घेता येतो। विविध प्रकारच्या बाबींकरता अर्ज करून घर बसल्या प्रमाणपत्र कागदपत्र मिळवता येतात। जन्मतारखेचा दाखला असो, मृत्यूचा दाखला असो, विवाह प्रमाणपत्र असो किंवा इतरही महत्त्वाची कागदपत्र, रेशन कार्डसाठीचा अर्ज असेल, अशा वेगवेगळ्या जे काही सुविधा आहेत त्या सुविधा नागरिकांना आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून दिल्या जातात। आणि याच्यासाठी नवीन नोंदणी कशी करायची, लॉग इन कसं करायचं आणि एखाद्या बाबीचा अर्ज कसा करायचा हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला शासनाचे पोर्टल आहे आपले सरकार महाऑनलाईन, याची डायरेक्टली लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या पोर्टलवरती आपण जर पाहिलं तर आपले सरकार सेवा केंद्राचं लॉग इन वेगळे आणि नागरिकांना स्वतः घरबसल्या सेवा घेण्यासाठी या विविध बाबींकरता अर्ज करण्यासाठी सेपरेट लॉग इन आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला नागरिकाचं लॉग इन करावं लागणार आहे। याच्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला याच्या अंतर्गत तुमची रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी करावी लागणार आहे। तुम्ही जर पूर्वी नोंदणी केलेली असेल तर डायरेक्टली लॉग इन करू शकता। पासवर्ड विसरला असेल तर पासवर्ड रिसेट करू शकता। युजर नेम विसरला असेल तर युजर नेम या ठिकाणी फाइंड करू शकता। आणि जर तुमच्याकडे युजर नेम पासवर्ड नसेल तर सर्वात प्रथम तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता। मित्रांनो, आता नोंदणी दोन प्रकारामध्ये, एक तर तुमचा मोबाईल नंबर, युजर नेम आणि पासवर्ड सेट करून तुम्ही नोंदणी करू शकता, तात्पुरती नोंदणी आहे। याच्यामध्ये प्रत्येक वेळा अर्ज करताना तुम्हाला फोटो, कागदपत्र वगैरे द्यावे लागतील। आणि दुसरी नोंदणी जी आहे ती एकदम परिपूर्ण अशी नोंदणी आहे, ज्याच्यामध्ये फोटो, तुमच्या कागदपत्राची माहिती देऊन तुम्ही ती नोंदणी करू शकता। आता याच्यामध्ये आपण पहिल्या प्रकारामधून नोंदणी करणार आहोत। या पर्याय 1 वरती सिलेक्ट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायला सांगितलं जाईल। याच्यानंतर अर्जदाराचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर याच्यामध्ये द्यायचा आहे। मोबाईल नंबर दिल्यानंतर तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये एक ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि युजर नेम एक सेट करायचं आहे। आता युजर नेम या खाली बॉक्समध्ये ठेवून युजर नेम उपलब्ध आहे का हे तपासायचं आहे। युजर नेम उपलब्ध असेल तर आपल्याला उपलब्ध आहे असं दाखवलं जाईल। युजर नेम उपलब्ध असेल तर आपल्याला पासवर्ड ठेवायचा आहे, तोच पासवर्ड पुन्हा एकदा एंटर करायचा आहे। याच्यानंतर अर्जदाराचं आधारनुसार असलेलं पूर्ण नाव एंटर करायचे, ते नाव मराठीमध्ये ऑटोमॅटिक घेतलं जाईल। आधारनुसार असलेली जन्मतारीख टाकायची, वय ऑटोमॅटिक दाखवलं जाईल आणि ही जी काही माहिती दिलेली आहे ही पूर्ण मला मान्य आहे अशा प्रकारे खाली सहमती द्यायची आणि आपली नोंदणी करावरती क्लिक करायचे। आपली नोंदणी या ठिकाणी सक्सेसफुली झालेली आहे। आपलं युजर नेम आपल्याला दाखवलं जाईल आणि आपण जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड आणि युजर नेम टाकून आपल्याला लॉग इन करायचे। आता युजर नेम आपण सेट केलेला ठेवायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, याच्या खाली आपल्याला कॅप्चा कोड दिलेला आहे तो टाकून आपला जिल्हा निवडून लॉग इन करावरती आपल्याला क्लिक करायचे। मुख्य पृष्ठावरती लॉग इन केल्याबरोबर आपण जर अर्ज केलेला असेल तर अर्ज दाखवला जाईल। आता याच्यामध्ये आपण अर्ज केलेला नाही तर आपल्याला या ठिकाणी निरंक दाखवलं जात आहे। याच्या अंतर्गत ज्या ज्या बाबी, ज्या ज्या विभागाचे अर्ज आहेत ते आपल्याला या ठिकाणी दाखवले जात आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता अन्न नागरी पुरवठा असेल, महसूल विभाग असेल, महिला बाल विकास विभाग असेल किंवा इतरही सर्व कृषी वगैरे विभाग असतील ते विभाग दाखवले जात आहेत। आपल्याला ज्या बाबीसाठी अर्ज करायचा आहे तो विभाग आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे। आता आपण जन्माच्या दाखल्याला अर्ज करणार आहोत, त्या ठिकाणी आपल्याला जे काही ग्रामविकास विभाग आहे ते ग्रामविकास विभाग सिलेक्ट करायचा आहे। आता आपण ग्रामविकास विभाग सिलेक्ट केल्याबरोबर ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत उपविभाग असेल तर दाखवला जाईल, नसेल तर दाखवला नाही आणि त्याच्या अंतर्गत काय काय बाबीसाठी आपण अर्ज करू शकता त्या बाबी आपल्याला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत। आता आपण जन्म जे काही नोंद दाखला आहे त्याला सिलेक्ट केलेलं आहे, तर आपल्याला पुन्हा RRD महाऑनलाईनच्या पोर्टलवरती रिडायरेक्ट केलं जाईल आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला जन्म नोंद दाखल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्याला सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला जिल्हा, तालुका, आपली जी काही ग्रामपंचायत असेल ती माहिती पूर्णपणे याच्यामध्ये द्यायची आहे। अर्जदाराचं पूर्ण नाव आधारनुसार जे असेल ते द्यायचे, जन्मतारीख कॅलेंडर मधून द्यायचे आणि पुढे आधार क्रमांक टाकून आपल्याला सबमिट वरती क्लिक करायचे। सबमिट केल्यानंतर एक टेम्पररी अर्ज आपल्या समोर दाखल होणार आहे। हा अर्ज पूर्ण करण्यासाठी आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे। याच्यामध्ये 59 रुपयाचं पेमेंट आपल्याला करावं लागणार आहे। याच्यामध्ये पूर्ण पेमेंट करण्यासाठी पूर्ण करावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला गेटवे सिलेक्ट करण्यासाठी दाखवलं जाईल, याच्यामधून आपल्याला एक गेटवे सिलेक्ट करून पुढे जायचं आहे। गेटवे सिलेक्ट केल्यानंतर पेमेंट आपण कशासाठी करत आहोत हे दाखवलं जाईल। याच्यामध्ये आपल्याला प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग ज्या माध्यमातून पेमेंट करायचे त्या माध्यमातून हे 59 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे। याच्यामध्ये आता QR कोडनुसार सुद्धा आपण पेमेंट करू शकता। QR कोड स्कॅन केल्याबरोबर आपलं हे 59 रुपयाचं पेमेंट होणार आहे। पेमेंट झाल्याबरोबर आपला हा अर्ज दाखल झाला आहे असं आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। या पावतीची प्रिंट आपण या ठिकाणी काढू शकता। याच्यामध्ये अर्ज किती तारखेला केलाय,
याच्यामधून प्रमाणपत्र आपल्याला किती तारखेला दिलं जाईल याच्याबद्दलची माहिती दाखवली जाते आणि याच्यामध्ये आपल्याला जी काही स्थिती असेल, आता ही पावती आपण घेतल्यानंतर मुख्य पृष्ठावरती याची आपल्याला स्थिती आता दाखवायला सुरू करणार आहे. ज्या ठिकाणी निरंक दाखवत होतं त्या ठिकाणी आता आपल्याला अर्ज क्रमांक दाखवला जातोय, त्याची सध्याची स्थिती दाखवली जाते. अर्ज जर मंजूर असेल तर तो मंजूर दाखवला जातोय, नाकारला असेल तर नाकारल्याचं कारण या ठिकाणी दाखवलं जाणार आहे आणि मंजूर असेल तर ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. याच्यामध्ये काही अपील करायचं असेल तर अपील सुद्धा या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे वेगवेगळ्या बाबी ज्या काही वेगवेगळ्या सेवा दिल्या जात आहेत शासनाच्या माध्यमातून त्याचे अर्ज आपण या पोर्टलच्या माध्यमातून करू शकता. मित्रांनो, आता आपले सरकार सेवा केंद्र हे जे काही पोर्टल आहे, हे जे काही ज्या ठिकाणी सेतू केंद्र आहे त्या ठिकाणाहून केलेले अर्ज हे लवकरात लवकर मंजूर होतात, कारण ते त्याच्यावरती व्हेरिफिकेशन कागदपत्र वगैरे मागितलेले असतात. आता या नोंदणीच्या माध्यमातून कागदपत्र मिळण्यासाठी थोडासा विलंब होतो, परंतु याच्या माध्यमातून देखील कागदपत्र उपलब्ध करून दिली जातात आणि अशा प्रकारच्या सेवा तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घेऊ शकता आणि याच्याच बद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. छोट्या मोठ्या सेवा सुविधांसाठी ज्या बाबी तुम्ही घर बसल्या मिळू शकता अशा बाबींसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. धन्यवाद.